जर तुम्ही या गोष्टीच्या भरोश्यावर एखादा व्यवसाय किंवा एखादं दुकान सुरू करणार असाल, तर आत्ताच थांबा. कोणत्या आहेत त्या गोष्टी? ते सांगण्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपल्या शॉपमध्ये असणारं नवनवीन ट्रेंडी कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुम्ही ऑलरेडी एखादा व्यवसाय करत असाल, तर त्याच्यासाठी काही इम्पोर्टंट टिप्स आणि माझा या व्यवसायातून आलेला एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो पटकन सबस्क्राईब करा. चला सांगते, की कोणत्या गोष्टी आहेत त्या. जर तुम्ही ह्या भ्रमात असाल, की माझ्याकडे खूप नातेवाईक आहे, खूप मित्र आहे, तर मी जर एखादा व्यवसाय सुरू केला, तर माझे इझिली कस्टमर्स वाढतील आणि ते जे नातेवाईक आहेत, ते जे फ्रेंड्स आहेत, ते सगळे माझ्याकडे खरेदीसाठी येतील. पण हा निव्वळ तुमचा गैरसमज आहे. ज्यावेळेला तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता, एखादं शॉप सुरू करता, त्यावेळेला तुमचे नातेवाईक किंवा मित्र हे कधीही तुमचे कस्टमर्स होत नाही. एक वेळेला तुमचे मित्र तरी तुम्हाला सपोर्ट करतील, पण नातेवाईक नाही. असं का होत असेल? याचं कारण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला काय वाटतं माहितीये का? एक तर असं असू शकतं, की ते म्हणजे त्यांना असं वाटत असेल, की आपण जर यांच्याकडे गेलो, तर यांची खूप प्रगती झाली तर, हेच खूप पुढे गेले तर. हे कारण असू शकतं किंवा एक कारण असं असू शकतं, की ज्यावेळेला आपले नातेवाईक आपल्याकडे येतात, मग त्यांना असं वाटत असेल, की आपण जर यांच्याकडे गेलो आणि यांनी जर आपल्याकडनं पैसेच घेतले नाहीत तर. पण तुम्हाला वाटतं का ते ह्या कॅटेगरीमध्ये येतील? नाही. तर पहिला जो मुद्दा मी सांगितला, की आपल्या नातेवाईकांना काय वाटतं, की आपण जर यांच्याकडे खरेदी केली, काही जर वस्तू घेतल्या, तर यांची प्रगती झाली तर, हे खूप मोठे झाले तर, ते आपल्या पुढे निघून गेले तर, हे मेन कारण त्याच्यामागे असतं. आणि हे फक्त माझ्यासोबत घडत नाही, तर व्यवसाय करणारे जर कोणी माझा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांनी कमेंट करून सांगा, की तुमचे किती नातेवाईक तुमच्याकडे ॲज अ कस्टमर्स म्हणून येतात. आपणही नातेवाईकांमध्येच येतो आणि जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये एखाद्याचा व्यवसाय असेल, तर तुम्ही त्याला सपोर्ट केला पाहिजे. आपण इतरांना मोठं करतो आणि आपल्या नातेवाईकांना नाही करत. आणि तुमचं शॉप जर एखाद्या मार्केटमध्ये असेल, मेन मार्केटमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल तुमचं कपड्याचं शॉप आहे आणि तुमचं मेन मार्केटमध्ये शॉप आहे, की जिथे सगळे जे शॉप आहे ते कपड्यांचेच आहे. मग अशा वेळेला तुमच्या नातेवाईकांना खरेदीला यायचंय. मग ते काय करणार माहिती का? एक तर तुमची नजर चुकून तुमच्या शेजारच्या शॉपमध्ये जाणार किंवा मग माझं एक्झाम्पल सांगते. माझं पण जे शॉप आहे ते मेन मार्केटमध्ये आहे. तर माझे नातेवाईक काय करतात, की माझ्या शॉपच्या मागून एक रस्ता आहे. तर तिकडनं जाऊन ते दुसऱ्या शॉपमध्ये जातात. आणि असंही काही नाहीये, की त्या शॉपमध्ये दुकानांमध्ये मी स्पेसिफिक शॉपचं नाव नाही घेणार. त्या दुकानांमध्ये असं आहे, की माझ्यापेक्षा रेट कमी आहे किंवा व्हरायटीज आहे किंवा क्वालिटी खूप चांगली आहे किंवा मग खूप ट्रेंडिंग मटेरियल मिळतं. असंही काही नाहीये. सगळेजण सारखंच विकतात. मग त्याच्यामागे कारण काय असेल ते मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. सो सांगायचा मुद्दा एवढाच, की जे आपल्या मार्केटमध्ये किंवा आपण एखादा व्यवसाय करतो ना, आपले जे कस्टमर्स असतात ते नेहमी अनोळखी लोक असतात, की ज्यांना आपण ओळखत नाही. असेच लोक आपल्याला सपोर्ट करतात आणि आपल्याला पुढे नेतात. तर सांगायचा मुद्दा एवढाच, की कुठलाही व्यवसाय किंवा कसलं शॉप जर तुम्हाला सुरू करायचं असेल, तर तुम्ही ह्या भ्रमात किंवा ह्या गैरसमजात बिलकुल राहू नका, की माझे नातेवाईक, माझे मित्र मला सपोर्ट करतील आणि माझ्याकडे ॲज अ कस्टमर्स म्हणून येतील. कोणताही व्यवसाय करायचा असेल स्वतःच्या दमावर करा, विदाऊट कोणाच्या सपोर्टशिवाय. एवढंच सांगणं होतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.